आजच्या पिढीला, युवकांना व महिलांना स्वतःच्या अक्कल हुशारीने, कौशल्याचा उपयोग करून प्रगती साध्य करता यावी, यासाठी नरेंद्रजी मोदी यांनी स्टार्टअपवर भर देऊन भारताला आत्मनिर्भर करण्याचं कार्य हाती घेतलं। सांगली महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी स्टार्टअप व नाविन्यता केंद्र उभं करावं। निवडणुकीत दिलेल्या आश्वासनात हे महत्त्वाचं आश्वासन आहे। सांगली ही नगरी नाट्य संस्कृती, कला, साहित्य व लोककलेचा पाया आहे। उत्कृष्ट नाट्यगृह, पूरनियंत्रण व नागरी सुविधा उपलब्ध करण्याच्या योजना तडीस नेण्यासाठी नगरसेवक व पदाधिकारी आपले काम चोखपणे पार पाडतील। पृथ्वीराज बाबा पाटील यांनी आज महापालिका पदाधिकारी व गटनेत्यांचा सत्कार आयोजित करून त्यांना सांगलीच्या विकासासाठी प्रोत्साहन दिले। नूतन पदाधिकाऱ्यांचे मी अभिनंदन करतो, असं प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री नामदार आशिष शेलार यांनी केलं। ते आज गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलातर्फे महापौर, उपमहापौर व गटनेता सत्कार समारंभात बोलत होते। प्रारंभी स्वर्गीय गुलाबराव पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन शेलार यांच्या हस्ते करण्यात आलं। स्वागत आणि प्रास्ताविकात संस्थापक चेअरमन माननीय पृथ्वीराज बाबा पाटील यांनी गुलाबराव पाटील यांच्या सार्वजनिक क्षेत्रातील कार्याचा आढावा घेतला आणि त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेटाने चालवण्यासाठी स्वर्गीय गुलाबराव पाटील यांच्या नावाने सुरू असलेल्या शैक्षणिक संकुलात पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक इंग्रजी माध्यम शाळा, वैद्यकीय, औषध निर्माण, D.Ed, B.Ed व नर्सिंग कॉलेजेसमधून हजारो विद्यार्थी घडतात। आमच्या शैक्षणिक संकुलातील बहुजन समाजातील लेकरांना सामर्थ्य देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं। पृथ्वीराज बाबा पाटील यांनी शेलार यांचा सत्कार केला। गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलाचे रचनात्मक कार्य पाहून नामदार शेलार यांनी समाधान व्यक्त केलं। यावेळी उपमहापौर गजानन मगदूम, गटनेते संदीप आवटी व आटपाडीचे नगराध्यक्ष UT जाधव यांचा सत्कार नामदार आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आला। सूत्रसंचालन प्राध्यापक ND बिरनाळे यांनी केला, तर आभार प्राचार्य डॉक्टर राजेंद्र मेथे यांनी मानले। यावेळी अजित जाधव, आटपाडी, अर्चना धुमाळ, तहसीलदार वैभव गुरव, अजय देशमुख, सनी धोत्रे, ॲडव्होकेट अल्लाबक्ष काझी, मोहन वाटवे, अथर्व कुलकर्णी, महावीर पाटील नांद्रे, शीतल पाटोळे, अभिजित परीट, हनुमंत सरगर, आयुब निशानदार, प्रशांत देशमुख, आशिष चौधरी, डॉक्टर राजेंद्र मेथे, डॉक्टर सतीश पाटील, डॉक्टर बिभीषण कराळे, डॉक्टर आकांक्षा जोशी, विनय डोंगरे, क्रिस्टिना मार्टिन, श्रीदेवी कुल्लोळी, साहेबलाल शरीक मसलत आदी मान्यवर व गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलाचा स्टाफ उपस्थित होता। शिक्षक, प्राध्यापक, आमचा स्टाफ यामध्ये योगदान देतोय आणि मग याचा योग सांभाळून पृथ्वीराज बाबांनी सांगितलं की आपल्याकडे असलेल्या निवडून आलेल्या या मंडळींचं त्या ठिकाणी सांगली, मिरज, उपाडा येथल्या महापौर, उपमहापौर, गटनेता आणि आटपाडीचे आमचे नगराध्यक्षांचं करावं। मी आपल्या उपमहापौर मगदूमजी, संदीप आवटीजी यांचं मनापासून अभिनंदन करतो। आटपाडीचे जाधवजी यांचे नगराध्यक्ष म्हणून अभिनंदन करतो। पण माझ्या स्वभावाप्रमाणे मी पाहत होतो की यांनी आश्वासनं काय दिली, कारण मतदार समोर पण आहे आणि मला एका गोष्टीचं समाधान वाटलं की या आश्वासनाच्या पूर्ण यादीमध्ये तुम्ही स्टार्टअप आणि नाविन्यतापूर्ण केंद्र करायचं ठरवलं। आजच्या युवकाला, आजच्या पिढीला, आजच्या नाविन्यतेने, प्रयोगशीलतेने काम करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला त्याच्या अक्कल हुशारीवर, मेहनतीवर, त्याच्या स्किल्सवर, कौशल्यावर त्याचा मार्ग सुकर व्हायचा असेल तर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्टार्टअप नावाची चळवळ सुरू केली। चळवळ म्हणजे आणि मग या चळवळीचं केंद्र आपल्याकडे झालं पाहिजे। हे आपल्या निवडणुकीचं आश्वासन तुम्ही पूर्ण कराल, जिथे अडेल तुम्ही त्या दिशेने तुम्ही काम करा, अशा माझ्या शुभेच्छा। नाट्यगृहाचा सुद्धा विचार आपण केलाय, त्याच्याबद्दल मला खूप समाधान आहे, कारण सांगली, मिरज हा भागच नाट्य संस्कृती, कला संस्कृती, साहित्य संस्कृती, लोककला याचं माहेर आहे आणि मग अशा वेळेला चांगली उत्कृष्ट नाट्यगृह याचा विचार सुद्धा आपण केलाय आणि पूर भागातील नियंत्रणाला करण्यासाठीच्या उपाययोजनांचा उल्लेख केला। जनतेने विश्वास आमच्यावर टाकला, महायुतीवर टाकला। हे महापौर, उपमहापौर, गटनेते यामध्ये 100% खरे उतरतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही।
पण काही अडचण असली तर मदतही करायला आम्ही तयार आहोत आणि चुकला तर कान पकडायलाही आला या गोष्टींचा उल्लेख मला या ठिकाणी करायचा आहे. आटपाडीसारख्या भागामध्ये पहिल्यांदाच मला वाटतं नगराध्यक्ष आपला झाला, गटनेते पण इथे आहे. तिथल्या नागरिकांच्या समस्यांना आदेश म्हणून आपण काम करू आणि ते काम करताना कुठे अडचणी आल्या तर आमच्याकडे नक्की या. पण अतिशय महत्त्वाचा सत्काराचा आणि या वास्तूला भेट देण्याचा कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या साक्षीने करता आला त्याबद्दल मनापासून धन्यवाद.